रामकृष्ण हरी. आपण वारकरी संप्रदायाचा इतिहास बघत असताना आपल्या विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या मूर्तीसंबंधी काही अभ्यासकांमध्ये, काही समाजांमध्ये काही समज आहेत. तर ते समज आपण बघत आहोत किंवा त्या समजावर चर्चा करत आहोत. तर त्यातील एक समज आपण काल बघितला, तो असा की की पांडुरंगाच्या मूर्तीला, ती मूर्ती जैनांची आहे किंवा जैन धर्मियांची आहे अशी काही जैन बांधवांमध्ये मान्यता आहे. त्यासाठी काही श्लोक आपण बघितले. तर त्या श्लोकाचा पुरावा म्हणून किंवा ते श्लोक सांगून जैन बांधव पांडुरंगाची मूर्ती ही जैनांची मानतात. पण त्या श्लोकावरून एवढं सिद्ध होतं की काल आपण बघितलं की गोडबोले म्हणतात की त्या गोष्टीला सिद्ध करण्यासाठी सबळ असा पुरावा अजून तरी उपलब्ध नाही. म्हणजे त्या श्लोकांमध्ये जी माहिती सांगितली आहे त्या माहितीला सिद्ध करण्यासाठी की ही जैनांची मूर्ती आहे, ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी इतर कोणताही सबळ पुरावा नाही. त्या श्लोकावरून एवढंच निश्चित होतं की एकेकाळी पंढरपूर क्षेत्र हे एखाद्या जैन राजाच्या ताब्यात असलं पाहिजे आणि त्या जैन राजाने त्या क्षेत्राच्या माध्यमातून किंवा त्या पांडुरंग दैवत्याच्या माध्यमातून जे आपले विठ्ठल दैवत आहे, तर विठ्ठल दैवत या दैवताच्या माध्यमातून अहिंसा धर्माचा प्रचार प्रसार केला असला पाहिजे अशी गोष्ट मात्र त्यातून तेवढी सिद्ध होते. तर आपण त्याविषयी काल बघितलं आणि ती मूर्ती जैनांची हे सिद्ध होण्यासाठी कोणतेही सबळ दुसरे पुरावे नाहीत हेही बघितलं. तर त्याच पद्धतीने आपल्या पांडुरंगाच्या मूर्तीसंबंधी इतरही काही मते आहेत. तर ज्यामध्ये ही मूर्ती कानडी आहे किंवा कर्नाटकी आहे असंही एक समज आहे. ज्याप्रमाणे ही मूर्ती जैनांची आहे म्हणून कित्येकांचा समज आहे, त्याचप्रमाणे कित्येकांची ही मूर्ती कर्नाटकी अथवा कानडी आहे असाही समज आहे. तर याबाबत नेहमी पुरावा देतात तो हा की ज्ञानदेवांच्या अभंगात कानडाहू कर्नाटकू विठ्ठलू असा उल्लेख आहे. पण नुसता कानडा हा शब्द विठ्ठलाच्या वर्णनपर अभंगात आला म्हणजे मागचा पुढचा संदर्भ न पाहता हा देव कर्नाटकातला आहे असे सांगण्याचा ज्ञानदेवांचा हेतू होता असे म्हणणे धार्ष्ट्याचे आहे. हा शब्द कोणत्या संदर्भात आला आहे हे वाचकांस कळावे म्हणून समग्र अभंगच आपण देत आहोत. ज्यावेळेस आपण संप्रदाय शुद्ध एखाद्या गोष्टीवर विचार करतो तर मागील पुढील संदर्भ बघून आपण त्यावर विचार करत असतो. म्हणजे एखादा अभंग आहे, त्या अभंगाचं फक्त एखादंच प्रमाण किंवा एखादंच कडवं घेऊन काही ठरवू आपण शकत नाही. पण काही आधुनिक अभ्यासक किंवा संशोधक एखादंच कडवं उचलून त्यावर काही ठरवण्याचा सुद्धा प्रयास करतात. तर तसं न करता मागील पुढील संदर्भ घेऊन वाचकांनी तो अभंग बघितला तर मग खरी माहिती आपल्या समोर येते. तर त्यासाठी आपण पूर्ण अभंगच बघणार आहोत. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकिळ फाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, न वर्णवे तेथीची शोभा. कानडा हो विठ्ठलू कर्नाटकू, येणे मज लावी लावे तू, खोळ बुंती घेऊनी खुनावी पालवी, आळविल्या नेदी साधू, शब्दविन संवादू दुजे विन अनुवादू, हे तव कैसे निगमे, परे ही परते बोलणे खुंटले, वैखरी कैसनी सांगे, पाया पडू गेले तव पावलीची न दिसे, उभाची स्वयंभू असे, समोर की पाठी मोरा हे न कडे, ठकची पडली कैसे, झेमा लागी जीव विताविळ माझा, म्हणवुनी स्फुरताती भाव, क्षेम देऊ गेले तव मीची मी एकली, असावला जीव राहो, बाप रखुमा देवीवर हृदयीचा जाणुनी, अनुभवू सौरसू केला, दृष्टीचा डोळा पाहो मी गेलिये, तव भीतरी पालटू झाला. या संपूर्ण अभंगाचे मननपूर्वक जो वाचन करील त्याच्या लक्षात येईल की या अभंगात पांडुरंगाचा देश सांगणे हे मुख्य प्रयोजन नाही. जसा वैकुंठीचा देव अनिला भूतळा या अभंगात देव कुठून आला हे सांगावयाचे आहे, तसा हा अभंग नव्हे. खरे सांगावयाचे तर अमुक एका देशातला हा देव हे तर सांगावयाचेच नाही, उलट देश काल रूप नाम शब्द याच्या पलीकडे तो आहे हे या अभंगात सांगावयाचे आहे.
शिवाय एक महत्त्वाची गोष्ट येथे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की जरी एक वेळ महाराष्ट्रावर कानडी राज्य होते, अर्थात जरी मराठी भाषेत कानडी प्रभव शब्द आहेत, तरी खुद्द ज्ञानदेवांच्याच वेळेला या भाषा भगिनीचे संबंध व्यवहारात इतके दुरावले होते की अगम्य अनाकळनीय गोष्ट सांगावयाची असली तर आज सुद्धा कानडी काय बोलतोस असे एक मराठी बोलणारा दुसऱ्याच म्हणतो. नेमके याच अर्थाने ज्ञानदेव कालीही कानडा हा शब्दाचा उपयोग केला जाईल. ज्ञानेश्वरीतही कानडा हा शब्दप्रयोग ओव्यातून याच अर्थाने आढळतो. आणि ज्ञानेश्वर महाराज 12व्या अध्यायात म्हणतात, आणि जे प्रणवा पैलीकडे वैखरी येसी जे कानडे. त्याच पद्धतीने 6व्या अध्यायात म्हणतात, हे परिसता जरी कानडे. तात्पर्य या अभंगाद्वारा ज्ञानदेवांना विठ्ठलाच्या स्वरूपाचा तो सगुण का निर्गुण का दोन्हीही काहीच निर्धार लागत नाही असे सांगावयाचे आहे. अर्थात काय तर या अभंगात कर्नाटक अथवा कानडा देश याचा काहीही संबंध नाही. म्हणजे हा जो शब्द या अभंगात येईल आहे, कानडा हो विठ्ठलू कर्नाटकू, हा एवढं कडवं पकडून हा विठ्ठल किंवा हा पांडुरंग दैवत कर्नाटकी आहे किंवा कानडी भाषिक आहे असं म्हणणं चुकीचं आहे. त्याचं कारण असं की मागील पुढील संदर्भ जर बघितले तर तो शब्द त्या ठिकाणी देशवाचक नाही आहे. म्हणजे कोणत्या प्रांतातला हा देव आहे हे सांगणं त्या ठिकाणी महत्त्वाचं नाही आहे. देश किंवा प्रांत सांगणे हे मुख्य प्रयोजन या अभंगाचं नाही आहे. तर तो जो विठ्ठल आहे तो त्याचा निर्धार काहीच लागत नाही. म्हणजे तो सगुण आहे का निर्गुण आहे का दोन्हीही आहे, म्हणजे असा तो अनाकलनीय आहे असं या अभंगाद्वारे आपल्याला माऊलींना सांगायचं आहे. त्यामुळे या अभंगात कर्नाटक अथवा कानडा देश यांचा काहीही शब्द नाही आहे, संदर्भ नाही किंवा संबंध नाही आहे. विठ्ठल हा कानडी भक्तांनी पूजला हे अमान्य करण्याचे काहीच कारण नाही आहे. म्हणजे कानडी भक्त असतील, कर्नाटकातील काही वारकरीही असतील, काही पांडुरंगाचे भक्तही असतील, ते नाकारण्याचे काहीही कारण नाही. पण या प्रमाणावरनं कोणत्या की कानडा हो विठ्ठलू कर्नाटकू या प्रमाणावरनं हे अनुमान निघत नाही एवढे सांगावयाचा मुद्दा आहे. म्हणजे या अभंगामध्ये माऊलींच्या या अभंगामध्ये विठ्ठल हा देव किंवा विठ्ठल हे दैवत कर्नाटकी किंवा कानडी आहे हे या ठिकाणी सिद्ध होत नाही आहे या अभंगाच्याद्वारे. कारण या अभंगामध्ये जे काही माऊलींना सांगायचं आहे तर ते वेगळ्या अर्थानं सांगायचं आहे. तो सगुण का निर्गुण का दोन्हीही याचा काहीच निर्धार लागत नाही असे या शब्दाद्वारे माऊलींना सांगायचं आहे. पण ही मूर्ती कर्नाटकी अथवा कानडी आहे म्हणजे काय याचाही आपल्याला विचार करावा लागेल. कारण काय, याचा जर अर्थ असा असला की या देवाचे स्वरूप कर्नाटकातील तिरुपती मदुराईकडील मूर्तीसारखे आहे तर तसे सिद्ध होण्याजोग्या पुरावा अजून उपलब्ध नाही. याचा अर्थ कानडी बोलणाऱ्यांनी हा देव प्रथम पूजला असा धरला तर हे मतही अमान्य करण्याचे कारण नाही. या देवाच्या वारीचा धर्म चालावा म्हणून वृत्ती दिल्याचे शिलालेख कानडीतून सापडत नाही. पंढरपूरची वारी ज्ञानदेव नामदेव यांच्या पूर्वीही आहे हे सिद्ध करणारा शिलालेखीय पुरावा मागे दिलाच आहे. जेव्हा कानडी बोलणारे पांडुरंगाची वारी करीत होते ही गोष्ट सिद्ध आहे. याबाबत जसजसे अधिक संशोधन होईल तसतसा अधिकाधिक नवीन प्रकाश पडण्याचा संभव आहे व त्याकरिता कानडी भाषेतील संत वाङ्मय व शिलालेख यांचा अभ्यास होणे आवश्यक आहे. अर्थात काय तर हे जे दैवत आहे पांडुरंग दैवत किंवा विठ्ठल दैवत हे कर्नाटकी आहे असा जो फक्त तेवढ्या प्रमाणावरनं जे काही मत व्यक्त करतात तर त्या प्रमाणावरनं तो देव कानडी आहे हे सिद्ध होत नाही. कर्नाटकमध्ये विठ्ठलाचे भक्त असतील, पांडुरंगाचेही भक्त असतील, त्याबद्दल काही वाद नाही. पण जसे शिलालेख विठ्ठल देवतेविषयी आपण मागे बघितले किंवा आणखीनही शिलालेख आहेत, आपल्या संतांचे अभंग आहेत, तर त्याचे जसे पुरावे पुढं आहेत, अभ्यास करणारे लोक आहेत मराठी संतांचे, तशा चांगल्या प्रकारे जर कानडी भाषेतील संत वाङ्मय व शिलालेख यांचा अभ्यास झाला
तर आपल्याला अधिकाधिक संशोधन त्याद्वारे निर्माण होऊन किंवा आणखीन चांगलं संशोधन होऊन आपल्याला आणखीन काही माहिती त्याद्वारे मिळू शकते. तर असं हे मत या ठिकाणी सांगितलं आहे. तर आपण येणाऱ्या भागांमध्ये आता परत एक जो मुद्दा आहे की पांडुरंग मूर्तीचा बदल जो झाला होता, की पांडुरंगाची मूर्ती बदलली होती, याविषयी जो समज आहे त्या समजावर आपण येणाऱ्या भागात चर्चा करू. तर आपण पुढील भागात निश्चित भेटू. रामकृष्ण हरी. धन्यवाद.